गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरीसाठी म्हाडाकडे नाही गृहसाठाच उपलब्ध। मुंबई येथील म्हाडाकडून गिरणी कामगारांना घराचे वाटप करण्यात येत आहे। मात्र म्हाडाकडे सध्या गिरणी कामगारांच्या घराची लॉटरी काढण्यासाठी गृहसाठा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईतील कापड गिरण्यांमधील गिरणी कामगारांना बंद गिरण्यांच्या जमिनीवर घरे देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आहे। असे असतानाच घरांसाठी तब्बल 98,345 गिरणी कामगार पात्र झाले असून ते घराच्या प्रतीक्षेत आहेत। राज्य सरकारने गिरणी कामगारांना बंद गिरण्यांच्या जमिनीवर घरे देण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार म्हाडाने बंद गिरण्यांच्या जमिनीवर घरे बांधून लॉटरी मार्फत कामगारांना घरे दिली आहेत। म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता म्हाडातर्फे ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र मागवली आहेत। आतापर्यंत म्हाडाकडे 1,11,874 कामगारांनी कागदपत्र सादर केली आहेत। यामध्ये 98,345 कामगार आणि वारस घरासाठी लॉटरीसाठी म्हाडाकडे घरच नाहीत, तर 10,109 कामगार आणि वारस अपात्र झाले, तर 3,420 अर्ज प्रलंबित आहेत। गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यात घरे देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच म्हाडाने MMRDA कडून प्राप्त झालेल्या घरांची लॉटरी काढून त्याचे वाटप सुरू केले आहे। MMRDA कडून आणखी काही घरे मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। मात्र गिरणी कामगारांची पात्रता झाल्याने गिरणी कामगार आणि वारस घराच्या प्रतीक्षेत आहेत। म्हाडाकडे गिरणी कामगारांच्या लॉटरीसाठी घरे उपलब्ध नसल्याने लॉटरी काढण्यात येत नसल्याचं म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलंय। या प्रकरणी म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही। गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, ज्ञानेश्वर शिंदे, मुंबई। एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज।